तर हॅलो गाईज, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लास्ट व्लॉगला जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि यापुढे असंच प्रेम कायम ठेवा. आणि आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण केली आहे दिवाळीची थोडीशी खरेदी. त्यामध्ये आपण घेऊन आलो आहे पिस्तूल. थोडं तुमच्यापैकी काही जणांना थोडं नॉस्टॅल्जिक फील येत असेल, कारण लहानपणी भरपूर खेळलेलो आहे या पिस्तुलीसोबत. आवाज आहे का एकदा याचा आवाज, धूर वगैरे मस्त एकदम जाळण धूर सोबतच. हा हा अब बादशाह ने रील डाली, क्या बोलते हैं वो यूट्यूब पे वीडियो डाला, इसका डाला बंदूक का। उनको कमेंट में बोलना बंदूक हम भी रखते हैं। मोठा राकेश. ए कुठे चालला? अरे 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 तर आता टॉपिक दिवाळीचा निघालाच आहे, तर आपण आपले मित्र राजदीप याला विचारू की तुझ्या दिवाळीबद्दलच्या काय मेमरीज आहेत. तुझी दिवाळी म्हणजे दिवाळी ही तुझ्यासाठी काय आहे नेमकी? दिवाळी ही माझ्यासाठी प्रत्यक्षात म्हटलं की आनंदाचा क्षण आहे. घरी सगळ्यांना भेटण्याची क्षण असते आणि मित्रपरिवार. आता मी जेव्हा गावी जातो तेव्हा सगळे मित्र माझे गावावरून सगळे बाहेर इकडे तिकडे गेलेले आहेत, तरी दिवाळीला आम्ही सगळे एकत्र भेटतो आणि सोबत आमची चर्चा होते, बऱ्याचशा गोष्टी होतात, बऱ्याच गोष्टी आमच्या बोलल्या जातात आणि मेन म्हणजे मस्ती तर ही चालूच असते. मस्ती मेन आमचं कारण असतं दिवाळीत भेटण्याचं की मस्ती झाली पाहिजे, जुन्या आठवणी निघाल्या, जुन्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजे. जुन्या आठवणी जाग्या होतात आणि त्या आठवणीच्या रूपात आपण नवीन काहीतरी क्रिएट करत असतो जीवनात. त्या म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की यही दिन तो बाद में याद आएंगे. या डायलॉगवरून तुला एक सांगायचं आहे मला की आमच्यासाठी दिवाळी म्हणजे पैठणला असताना सगळेजण मित्र एज्युकेशनसाठी सगळेजण बाहेर गेलेले आहेत. शाळेचे सगळे मित्र सगळे बाहेर गेलेले. दिवाळीला सगळे घरी येत असतात, सगळे एकत्र भेटतात. आमच्या एरियामधले, आमच्या गल्लीमधले सगळे मुलं सगळे घरी असतात. तर दिवाळीच्या दिवशी सकाळी 6 वाजता उठून, म्हणजे लवकरच उठून 6-6:30 वाजता पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांचं मंदिर आहे, समाधी मंदिर, तर तिथे दर्शनाला जायचं. आणि दर्शन वगैरे करून एकदम असं प्रसन्न वाटतं त्या दिवशी. आणि दर्शन करून मग चालू होते ही फटाक्यांची गँग वॉर. मग ती दुपारी 12 वाजेपर्यंत ती चालते. तर आम्ही दिवसभर म्हणजे दुपारी तिथंच असतो. तिथून आलं की मग जेवण वगैरे करायचं, थोडंफार आराम करायचा, थोडाफार वामकुक्षी घ्यायची. आणि त्याच्यानंतर परत 4-4:30 वाजता बाहेर निघायचं आपले फटाके घेऊन. परत 4:30. मग मला आता ह्याच्यातला कोणता गँग्स ऑफ वासेपूर आहे का काय, त्याच्यातला डायलॉग आठवतोय मनोज वाजपेयीचा, इतने बम मारेंगे की इलाका धुआ धुआ कर देंगे. असा सीन चालतो आमच्या इकडे. आणि एवढी मजा येते दिवाळीमध्ये, सगळे मित्र भेटतात ना, एवढं भारी वाटतं. तर ओम, मला तुला आता एक प्रश्न विचारायचा आहे की दिवाळी आणि फटाक्यांच्या रिलेटेड तुझ्याकडे काही एखादा इन्सिडेंट वगैरे आहे का की जो बालपणी झालेला असेल आणि तुला आता सध्या सांगू इच्छितो तू, तर त्याच्याबद्दल प्लीज सांग आम्हाला काय. तसे स्वप्नील बरेचसे किस्से घडलेले आहेत, पण मी एक किस्सा तुला सांगू इच्छितो. तो आहे माझ्या बालपणीचा. बेकार स्टोरी टेलिंग. चालू. आता काय करा, फर्स्ट टाइम आहे. चल चालू. की आमच्या गल्लीत एक लहान पोरगा राहत होता, म्हणजे अजून पण राहतो तो, तसं काही नाही. आता तो मोठा झालाय. चालू. तर आम्ही दिवाळीत फटाके उडवत होतो. तो एक छोटा असा बारकासा फटाका येतो, त्याला म्हणजे कॉक इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये त्या चिंगी फटाका. तर आम्ही असं हातात चेतून ते असं फेकत होतो वरती आणि तो वाजत होता. तर त्याला असं काय फॅसिनेटिंग वाटलं त्याच्यात, तो आमच्याकडे असं टक्कन बघत राहिला. थोडा वेळ बघितलं, मग बाजूला त्याच्या हातात
सुताई बॉम्ब होता. एक असा हिरव्या कलरचा बॉम्ब असतो तो. अरे माहिती आहे रे सगळ्यांना. बरं. पुढे बोल पटकन. त्याने आमच्याकडे बघितला, त्याच्या थोडं सुटली थोडी अंगातले किडे. अंगातले किडे सुटले त्याचे. तो आला माझं, म्हणला दादा माचीस दे. मी म्हणलो मी दिली त्याला माचीस. तर त्याने चेतवला फटाका सुताई बॉम्ब. हम्म. काडी पेटी फेकली, पण त्याच्या हातात तसाच सुताई बॉम्ब राहिला. हा. बिचाराचा हात धुवा झाला. हा माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण म्हणता येईल, अरे, आनंदाचा क्षण. पण तेवढा दुःखद पण होता. अरे एखाद्या सोबत काहीतरी असं फटाक्याचा इन्सिडेंट झालाय, त्याच्या हातात बॉम्ब फुटलाय आणि तू म्हणतो आनंदाचा क्षण. नाही, पण त्याने मागं लिहिलेलं असतं पोरांच्या हातात देऊ नका फटाके. पण फटाके वाजवायचे कोणी? पण ते आपलं काय म्हणतात, किडा इतका मोठा आहे तो होता त्याचा. तो जाता जात नव्हता. अक्षरशः त्याचा किडा गेला मग त्या दिवशी. मोठा किडा. तर बॉस, उद्धव बॉस, तुम्हाला या मोठ्या किड्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? त्याचा अखेर किडा हातातून बाहेर पडला बघा. तो जिथं होता तिथून नाही बाहेर पडला, ते हातातून बाहेर पडला. हातातून. आता एवढंच म्हणायचं, दिवाळी लवकरच यायला लागली. सबस्क्राईब अँड फॉलो. बस. काय म्हणा, आता आपलं तर काहीतरी करावं लागेल ना. बरोबर आहे, आपलं प्रमोशन पण गरजेचं आहे. होम किडा. किडा हा नेहमी जिरवा लागतो आणि जिरवीत राहा. बस 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 झालं, अरे वा.